मकर राशी 12 ऑगस्ट दीप अमावस्या। नमस्कार मकर राशीच्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो, तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। मकर राशीच्या लोकांनो, 12 ऑगस्टची दीप अमावस्या तुमच्यासाठी एक विशेष संदेश घेऊन येत आहे। कारण तुमच्या आयुष्यातील काही जुन्या चिंता, काही अडथळे, काही अपूर्ण राहिलेली कामे आणि काही मनात दडवून ठेवलेल्या इच्छा आता नव्या दिशेने जाण्याची शक्यता आहे। गेल्या काही काळात तुम्ही खूप काही मनात ठेवले असेल, काही गोष्टींसाठी खूप मेहनत केली असेल, काही लोकांसाठी खूप काही केले असेल, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळाला नसेल। कधी कधी तुम्हाला असेही वाटले असेल, मी एवढी मेहनत करूनही माझ्या आयुष्यात बदल का होत नाही। मकर राशीच्या लोकांनो, तुम्ही मेहनती आहात, तुम्ही जबाबदारीपासून पळणारे नाही। परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही ती निभावून नेण्याचा प्रयत्न करता, पण आता वेळ आली आहे स्वतःसाठीही काहीतरी करण्याची। आणि म्हणूनच दीप अमावस्येचा हा प्रकाश तुम्हाला एक सुंदर संदेश देत आहे। मकर राशीच्या आयुष्यात आता नवी पहाट उगवणार आहे। ही पहाट एका क्षणात तुमचे संपूर्ण आयुष्य बदलणार नाही, पण तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी हळूहळू योग्य दिशेने जाऊ लागतील। जिथे अडथळा होता तिथे मार्ग दिसेल, जिथे संभ्रम होता तिथे निर्णय स्पष्ट होईल, जिथे निराशा होती तिथे आशा निर्माण होईल, आणि जिथे तुम्हाला वाटत होते की आता काहीच होणार नाही तिथे अचानक एखादी नवीन शक्यता समोर येऊ शकते। पहिला गुप्त संकेत, अडकलेली गोष्ट पुन्हा हलणार। मकर राशीच्या लोकांनो, या काळात तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे अडकलेल्या कामाला पुन्हा गती मिळणे। एखादे काम काही कारणाने पुढे जात नसेल, एखादा व्यवहार अडकला असेल, एखाद्या व्यक्तीचे उत्तर मिळत नसेल, नोकरीचा निर्णय लांबला असेल किंवा घरातील एखादा विषय बराच काळ प्रलंबित असेल, तर त्या विषयाबाबत अचानक हालचाल सुरू होऊ शकते। कदाचित एखादा फोन येईल, कदाचित एखादा मेसेज येईल, कदाचित एखादी व्यक्ती पुन्हा संपर्क करेल, किंवा तुम्हाला स्वतःलाच त्या समस्येचा एक नवीन मार्ग सापडेल। आणि जेव्हा तुमच्या मनात एकच विचार येईल, अरे याचा मार्ग तर इतका सोपा होता। म्हणून या काळात निराश होऊन एखादे काम कायमचे सोडून देऊ नका, पुन्हा एकदा प्रयत्न करा। मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीतही हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो। तुमच्या मेहनतीमुळे उत्पन्नाचा एखादा नवीन मार्ग निर्माण होऊ शकतो। एखादे थकीत पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। ज्यांनी काही काळापासून पैशांची बचत करण्याचा विचार केला आहे त्यांना आर्थिक नियोजनाची नवी दिशा मिळू शकते। काही जणांना अतिरिक्त कामातून उत्पन्न मिळू शकते, तर काही लोकांना पूर्वी केलेल्या कामाचा फायदा आता मिळू शकतो। मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पैसा येण्याइतकाच तो टिकवणेही महत्त्वाचे आहे। म्हणून या काळात अनावश्यक खर्च कमी करा। एखादी मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या। फक्त कोणीतरी सांगितले म्हणून निर्णय घेऊ नका। तुमच्या मेहनतीचा पैसा शहाणपणाने वापरा। नोकरी शोधणाऱ्या मकर राशीच्या लोकांसाठी ही वेळ आशावादी आहे। तुम्ही बराच काळ नोकरीच्या शोधात असाल तर नवीन संधींची माहिती मिळू शकते। एखादा परिचित व्यक्ती तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतो। काही मकर राशीच्या लोकांना पूर्वी केलेल्या अर्जाचा प्रतिसाद मिळू शकतो, तर काहींना अपेक्षेपेक्षा वेगळ्या क्षेत्रात संधी मिळू शकते। तुम्हाला एखादे काम लहान वाटले तरी सुरुवातीला ते स्वीकारण्यास घाबरू नका, कारण छोट्या कामातून अनुभव मिळतो, अनुभवातून आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वासातून मोठी संधी निर्माण होते। नोकरीमध्ये असलेल्या व्यक्तींना वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते। तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते। तुम्ही शांतपणे केलेली मेहनत एखाद्या व्यक्तीच्या लक्षात येऊ शकते आणि भविष्यात त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो। आता मकर राशीच्या प्रेमजीवनाबद्दल बोलूया। मकर राशीचे लोक प्रेम व्यक्त करण्यापेक्षा प्रेम कृतीतून दाखवतात। तुम्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला की नाते टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करता, पण कधीकधी तुमच्या मनातले शब्द बाहेर न आल्यामुळे गैरसमज निर्माण होतात। या काळात संवाद महत्त्वाचा ठरेल। ज्या व्यक्तीसोबत तुमचे मनापासून नाते आहे त्या व्यक्तीसोबत शांतपणे बोला। जुने गैरसमज दूर करण्याची संधी मिळू शकते। एखादी व्यक्ती तुम्हाला तिच्या मनातील सत्य सांगू शकते। काही मकर राशीच्या लोकांच्या नात्यामध्ये पुन्हा जवळीक निर्माण होऊ शकते। काहींना मात्र आपल्या नात्याबद्दल स्पष्ट निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते। लक्षात ठेवा, जिथे प्रेमासोबत आदर आणि विश्वास आहे ते नाते जपण्यासारखे असते, आणि जिथे सतत भीती, अपमान किंवा मानसिक ताण आहे तिथे स्वतःला शांततेलाही महत्त्व द्या। मकर राशीच्या लोकांनो, घरातील वातावरणातही सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे। कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची चिंता कमी होऊ शकते। एखादी शुभबातमी घरात येऊ शकते। घरातील एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो।
काही लोकांच्या घरात पूजा, धार्मिक कार्यक्रम किंवा शुभकार्याची तयारी सुरू होऊ शकते. दीप अमावस्येच्या निमित्ताने घरात स्वच्छता करून दिवा लावणे आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे तुमच्यासाठी सुंदर आध्यात्मिक कृती ठरू शकते. दिव्याकडे पाहताना मनात एवढेच म्हणा, माझ्या घरातील अंधार दूर होऊ दे आणि सुखशांतीचा प्रकाश वाढू दे. दुसरा गुप्त संकेत, एखाद्या व्यक्ती अचानक मदतीला येईल. मकर राशीच्या लोकांनो, तुम्ही अनेकदा स्वतःच्या समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करता. तुम्हाला मदत मागायला आवडत नाही, पण या काळात एखादी व्यक्ती तुमच्यासाठी अनपेक्षितपणे मदतीचा हात पुढे करू शकते. कदाचित ती व्यक्ती तुमच्या फार जवळची नसेल, कदाचित एखादा जुना मित्र असेल, कदाचित कामाच्या ठिकाणची व्यक्ती असेल किंवा कुटुंबातीलच एखादी व्यक्ती असेल. ही मदत मोठी असेलच असे नाही, पण योग्य वेळी मिळालेली छोटी मदतही मोठा फरक घडवू शकते. म्हणून मदत स्वीकारताना संकोच करू नका. कधी कधी देवही माणसाच्या रूपाने आपल्याला मदत पाठवतो असे श्रद्धेने मानले जाते. तिसरा गुप्त संकेत, मनात अचानक स्पष्टता येईल. मकर राशीच्या लोकांनो, या काळात तुमच्या मनात एखाद्या महत्त्वाच्या विषयाबद्दल अचानक स्पष्टता येऊ शकते. हे मला करायचे आहे, हे मला आता सोडायचे आहे, या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा आहे, या संधींचा फायदा घ्यायचा आहे, असा स्पष्ट विचार तुमच्या मनात येऊ शकतो. या बदलाकडे लक्ष द्या, कारण अनेकदा आपल्या आयुष्यातील मोठे निर्णय आधी मनात स्पष्ट होतात आणि नंतर बाहेरच्या जगात त्यांचे परिणाम दिसू लागतात. अचानक शुभ बातमी मिळेल. मकर राशीच्या काही लोकांना या काळात अचानक शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे. ही बातमी नोकरीशी संबंधित असू शकते, आर्थिक बाबतीत असू शकते, व्यवसायाशी संबंधित असू शकते, घरातील व्यक्तीशी संबंधित असू शकते किंवा एखाद्या वैयक्तिक इच्छेशी संबंधित असू शकते. विशेष म्हणजे ही बातमी अशा वेळी येऊ शकते जेव्हा तुम्ही तिची अपेक्षा कमी केली असेल. म्हणून आशा सोडू नका, कारण आयुष्यातील अनेक सुंदर गोष्टी त्यावेळी येतात जेव्हा आपण त्यांची वाट पाहणे थांबवलेले असते. मकर राशीच्या लोकांनो, तुम्ही खूप काळ एखाद्या गोष्टीसाठी वाट पाहिली असेल, पण आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या पुढच्या आयुष्यासाठी काय करू शकते? हा प्रश्न तुमची दिशा बदलू शकतो. भूतकाळात काय झाले यावर नियंत्रण नाही, पुढे काय करायचे आहे यावर तुमचा अधिकार आहे. तुम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या नाही त्यांचे दुःख कायम मनात ठेवू नका. तुम्ही गमावलेल्या संधींची चिंता करू नका, कारण कदाचित तुमच्यासाठी त्यापेक्षा चांगली संधी अजून पुढे येत आहे. एक दार बंद झाले म्हणून तुमचा प्रवास संपत नाही. कधी कधी बंद झालेले दार आपल्याला दुसऱ्या आणि अधिक योग्य दरवाजाकडे घेऊन जाते. दीप अमावस्या म्हणजे प्रकाशाचे महत्त्व जाणून घेण्याची सुंदर संधी. या दिवशी तुमच्या श्रद्धेनुसार घरात दिवा लावा, देवाचे स्मरण करा, मन शांत करा आणि गेल्या काही दिवसातील ताण मनापासून सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही अशी प्रार्थना करू शकता, हे ईश्वर, माझ्या आयुष्यातील अडथळे दूर करण्याची शक्ती मला दे, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे, माझ्या घरात सुखशांती ठेव, माझ्या मेहनतीला योग्य फळ दे आणि माझ्या आयुष्यातील योग्य मार्ग मला दाखव. ही प्रार्थना कोणत्याही चमत्काराची हमी नाही, पण ती तुमचे मन शांत करून सकारात्मक सुरुवातीसाठी प्रेरणा देऊ शकते. मकर राशी, तुमची खरी ताकद तुमच्या चिकाटीत आहे. तुम्ही हळी चालता पण थांबत नाही आणि म्हणूनच तुमच्यासाठी मिळणारे यश अनेकदा उशिरा मिळते तरी ते अधिक स्थिर असते.